अनेक जण सातत्याने देवाची आराधना करतात, प्रत्येक उपवास आणि उपाय मनापासून करतात, तरी सुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात. काही केल्या आर्थिक समस्या सुद्धा संपत नाही. घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न राहता लगेच घराबाहेर जाते. घरात पैसा काही केल्या टिकत नाही. अनेक जण सातत्याने देवाची आराधना करतात, प्रत्येक उपवास आणि उपाय मनापासून करतात, तरी सुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात. काही केल्या आर्थिक समस्या सुद्धा संपत नाही. घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न राहता लगेच घराबाहेर जाते. घरात पैसा काही केल्या टिकत नाही. प्रत्येक कामात अडचणी येत राहतात. आपण रोजच्या जीवनात अशा काही चुका करत असतो. काही वेळेस अशा काही नकळत चुका होतात, त्यामुळे आपल्याला वास्तु दोष किंवा ग्रह दोष सुद्धा निर्माण होऊ शकतात किंबहुना होतात. आपण सर्वजण आपल्या नशिबाला दोष देत राहतो की आपल्या नशिबात संपत्ती नाही. आपण कोणतेही काम हाती घेतले की त्याला यश येत नाही. सर्वांना माहीत असेल, माता लक्ष्मी खूप चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागते. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सुख, समृद्धी, प्रसन्नता, वैभव, आनंद या सर्व गोष्टींचा वास असतो. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दरिद्रता, गरिबी या गोष्टीचा वास असतो. आणि हीच गरिबी, दरिद्रता आपल्या दुःखाच कारण असते. एक घरातील झाडू. घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे लक्षण आहे, कारण तो गरिबी घराबाहेर काढतो. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. झाडूवर पाय ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. घरातील एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेले पाहुणे येण्याचे लक्षण समजावे. अंधार पडल्यानंतर झाडू मारणे टाळावे, यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच झाडू मारू नये. 2. डोळ्याचे फडफडणे हे तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते. पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट करण्याची वेळ येणार आहे, तर पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे. 3. झाडाखाली लघवी करणे. पिंपळाच्या झाडाखाली लघवी करू नये, कारण या झाडात अनेक देवतांचा वास असतो. 4. घरात लावलेली झाडे. तुमच्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात, मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागतात, मग लगेच घरातील झाडे तोडली जातात. त्यामुळे असं न होऊ देता ती झाडे नेहमी हिरवीगार असावी. घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू देऊ नये. 5. सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे. प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. आणि सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा, अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते. 6. पाल. घरामध्ये पाल दिसणे अशुभ असते असे अनेकांचे म्हणणे आहे. जर ती तुमच्या घरात असेल तर असे होऊ नये की काही कामासाठी तुम्ही बाहेर गेले आणि तुम्ही परत येताच तुमच्या घरात तुम्हाला ती पाल दिसली, कारण याचा अर्थ असा की तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे. तुम्ही अगोदरच तयार राहा आणि वाईट काळात धैर्याने सामोरे जाण्यास तयार राहा. 7. घरातील तुळशीचे रोप सुकणे. घराच्या मध्यभागी अंगणात लावलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते, पण जेव्हा तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते तेव्हा ते घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते. 8. कावळा. जर कावळा येऊन स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर काही मोठे संकट येणार आहे. 9. काळ्या मुंग्या. घरातील गोड आणि नमकीन पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त प्रमाणात वाढू लागल्या तर समजून घ्या ते तुमच्या येणाऱ्या वाईट काळाकडे निर्देश करते. 10. रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवू नये. रात्रीचे पाणी नेहमी झाकून ठेवावे, कारण रात्री त्यात काही पडले तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. 11. रात्रीच्या वेळी एखाद्या याचकाला किंवा मागणाऱ्याला काहीही देऊ नका. रात्री सूर्यास्तानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागायला आला तर रात्रीच्या वेळी ती देऊ नये, यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो. 12. घरात कचरा ठेवणे. सकाळी उठल्यावर घराची नीट साफसफाई करावी आणि जो कचरा आहे तो दररोज बाहेर टाकावा, घरात ठेवू नये. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवल्याने लक्ष्मी प्राप्त होते. 13. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे. तुम्ही 10 रुपये कमावत आहात, तुम्ही 20 रुपये खर्च करत आहात, यामध्ये तुमचे नुकसान आहे. म्हणून तुम्ही जे कमवत आहात त्यापेक्षा कमी खर्च करा आणि काही पैसे शिल्लक ठेवा.
महान गुरु चाणक्य सांगतात की माणसाच्या काही छोट्या चुका असतात ज्या त्याच्या गरिबीचे कारण ठरतात. यामुळे लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि व्यक्तीला धनहानी सहन करावी लागते. चाणक्यानुसार जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतो अशा घरात देवी लक्ष्मीची कृपा होत नाही. खरकटी भांडी चुलीच्या वर किंवा आजूबाजूला ठेवू नयेत, त्यामुळे गरिबी वाढते आणि व्यक्तीचा आदर कमी होतो. चाणक्य म्हणतात की जिथे स्त्रियांचा अनादर होतो, जिथे त्यांना प्रतिष्ठा नाही, तिथे लक्ष्मी वास करत नाही. त्याच्या गैरवर्तनामुळे ती व्यक्ती आर्थिक संकटातून जात असते. मग तो श्रीमंत असो वा गरीब, माणसाची वाईट वागणूक, त्याची असभ्य भाषा त्याला गरिबीच्या मार्गावर घेऊन जाते. चाणक्य नीती सांगते की संध्याकाळी झाडू लावल्याने घरातील आशीर्वाद निघून जातात. संध्याकाळ म्हणजे मा लक्ष्मीच्या आगमनाची वेळ. सूर्यास्तानंतर झाडू लागल्यास कचरा घरातच ठेवावा. चाणक्य म्हणतात की ते लोक नेहमी आर्थिक संकटातून जातात जे पैशाला महत्त्व देत नाहीत, जे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत. अशा लोकांच्या डोक्यावरून माता लक्ष्मीचा हात उचलला जातो. कमावण्याच्या लालसेपोटी पैशाचा चुकीचा वापर करणे किंवा पैशाच्या जोरावर इतरांना त्रास देणे हे माणसाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणते. असा पैसा क्षणभर आनंद देऊ शकतो, पण नंतर सगळी पुंजी हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच थोड्या आनंदासाठी चुकीच्या मार्गावर जाऊ नका. चाणक्य सांगतात की जे नीट राहत नाहीत त्यांचा अर्थ असा होतो की ते त्यांचे काम उद्यासाठी पुढे ढकलतात. ज्यांची उठण्याची वेळ निश्चित नसते असे लोक लवकर गरीब होतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनू नये. पूर्ण धान्याचे भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. तसेच दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा. माता अन्नपूर्णा ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांची देवी आहे. दररोज त्यांची पूजा केल्याने घरातील भांडार कधीही रिकामे राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा. तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आंघोळीसाठी निळी बादली वापरा. तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आंघोळीसाठी निळी बादली वापरा. बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका. बहुतेक घरांमध्ये पूजेची जागा असते आणि तिथे पूजेशी संबंधित गोष्टी असतात, जसे की पाण्याचे भांडे, घंटा इत्यादी. वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाका. देवालाही तहान लागते असे मानले जाते. असे पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि तृप्त राहतो. यामुळे घरात सुख, समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्याचबरोबर रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात, त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.